नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 167 ते ओवी 176च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी आपल्याला दाखवलं की ब्रह्मलोकामध्ये सुद्धा पुनरावृत्तीचा खेळ चालू आहे. पण ह्या ब्रह्मलोकापेक्षाही परमात्म स्वरूप कसं वेगळं आहे. परमात्म्याचं जे स्वरूप आहे त्याला सहज अव्यक्त असं म्हटलेलं आहे. सहज अव्यक्त, आणि तेच सनातन आहे. हे भगवंत आपल्याला ह्या ओव्यांमधनं सांगतात. बघू ज्ञानोबाराय काय म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावींचा गा पसारा, तो हा दिनो दई एक सरा मांडत असे. एरवी अर्जुना, हा जो त्रैलोक्याचा पसारा आहे ना, हा पसारा एक तर ब्रह्मलोकाचाच पसारा आहे. कारण ब्रह्मलोकामधनच तर हा सगळा प्रगट होतो. ब्रह्मलोकामध्ये दिवस उजाडल्याबरोबर हा सृष्टीचा पसारा मांडला जातो. तेव्हा हा ब्रह्मलोकाचाच पसारा आहे. तिये गावींचा गा पसारा, पाठी रात्रीचा समोपावे आणि आपैसाची साठवे. म्हणिये जेथींचे तेथ स्वभावे साम्यासिये. आणि त्या ब्रह्मलोकामध्ये रात्रीची वेळ झाली की आपोआप हा सगळा त्रैलोक्याचा पसारा तिथेच साठवला जातो. आपैसाची साठवे. आणि नुसताच साठवला जातो असं नाही, तर जेथींचे तेथ स्वभावे साम्यासिये. त्या ठिकाणी तो साम्य अवस्थेला येतो. साम्य अवस्था म्हणजे अर्थात आता व्यक्त होणं नाही आणि अव्यक्तही होणं नाही, नुसतं असणं. अशा साम्य अवस्थेला तो येतो. हे कसं? तर एक उपमा ज्ञानोबाराय देतात. ते म्हणतात, जैसे वृक्षपण बीजासी आले, की मेघ हे गगन जाहाले, तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य म्हणिपे. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो ज्याप्रमाणे बीजांमधनं अनेक वृक्ष प्रगट होतात, परंतु जर का हे सर्व वृक्ष बीजालाच येऊन मिळाले की मग परत वृक्ष होणं हे थांबलं. सर्व काही त्या बीजामध्येच साठवलं गेलं. आता वृक्ष होणं नाही, बीज होणं नाही. किंवा ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढग येतात, त्याच वेळी आकाशाला वेगळं स्वरूप प्राप्त होतं. ढग वेगळे, आकाश वेगळे दिसतं. परंतु हे ढगच जर का आकाश होऊन राहिले, आकाश स्वरूपच झाले, परत ढग म्हणून येणंच नाही, मग तिथे आकाश होणं हे तरी कुठं राहिलं. अशाच प्रकारे सृष्टीचा हा जो अनेक प्रकारे प्रगट झालेला जो पसारा आहे, तो सुद्धा जिथे साठवला जातो, ती जी अवस्था आहे, ती अव्यक्त अवस्था, तीच साम्य अवस्था होय. तेथ सम विषम न दिसे काही, म्हणोनी भूते हे भाष नाही, जेवी दुधची जाहालिया दही, नाम रूप जाय. अहो अशी ही जी साम्य अवस्था आहे, त्या ठिकाणी सृष्टीमध्ये प्रगट झालेल्या आकारांपासनं वेगवेगळे जे जीव निर्माण झालेत, त्यांमध्ये जो भेदभाव दिसतो, सम विषमपणा दिसतो,
तसा कुठलाही भेदभाव अव्यक्त दशेत राहत नाही. सर्व गोष्टी साम्य अवस्थेला येतात, संपूर्ण भेदभाव नाहीसा होतो. ज्याप्रमाणे दूध हे दूध म्हणून तोचपर्यंत अस्तित्वात आहे, तोपर्यंतच त्याला चव आहे, आकार आहे, रंग आहे, रूप आहे. परंतु त्या दुधाचं दही झाल्यावर त्याचं दूध पण संपलं, दूध पण मावळलं, परत दूध होणं नाही. तिथे कुठलाही आता भेदभाव राहिला नाही. तेवी आकार लोपा सरिसे, जगाचे जगपण भ्रंशे. परी जेथे जहाले ते तैस, परी जेथे जहाले ते जैसे, तैसेंची असे. ज्ञानोबाराय म्हणतात, अशाच प्रकारे सर्व आकार नाहीसे झाले, सर्व आकार लोप पावले की त्याचाच अर्थ असा, जगाचं जगपण लयास गेलं. माऊली हो, ह्याचाच अर्थ असा, जोपर्यंत आकार, रंग, रूप ह्याचा अनुभव येतोय, जग आहे. आकार नाहीसा झाला, जगाचं जगपण गेलं. आणि हे जगाचं जगपण ज्या ठिकाणी जाऊन स्थिरावतं, लय पावतं, ती जी वस्तू आहे ती मात्र जशीच्या तशीच आहे. जगातला भेदभाव त्या वस्तूला लागत नाही, म्हणजेच त्याला अविकारी म्हटलेलं आहे. ही जी अवस्था आहे, कुठलीही भेदभावाची त्या ठिकाणी जाणीवच नाही, कुठलाही विकारच नाही, अशी ही अविकारी जी अवस्था आहे, तया नाव सहज अव्यक्त. आणि आकारा ये तेची व्यक्त, हे एकास्तव एक सूचित, एरवी दोन्ही नाही. माऊली हो, ज्ञानोबारायांनी या ठिकाणी एक शब्द योजलेला आहे आणि आपल्याला व्यक्त अव्यक्त एवढंच माहिती असतं, पण ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही याला सहज अव्यक्त म्हणतो. अशी जी अविकारी सहजपणे अवस्था आहे, तिथे व्यक्तही नाही ना अव्यक्तही नाही, परंतु त्याचा उल्लेख करायचा झाला तर त्याला आम्ही नाव दिलंय सहज अव्यक्त. आणि ह्या अव्यक्तामधनच जेव्हा आकार व्यक्तामध्ये येतो, प्रगट होतो, त्याला व्यक्त म्हणतो. पण अर्थात हे एकास्तव एक सूचित, हे एकमेकांवर अवलंबून आहेत, एकमेकांच्या अपेक्षेने प्रगट होणारे शब्द आहेत. व्यक्त म्हटलं की अव्यक्त आहे, अव्यक्त म्हटलं की व्यक्त आहे. परंतु मूळ जी स्थिती आहे तिथे व्यक्तही नाही आणि अव्यक्तही नाही. जैसे आटलिया रूपे, आटले पण ते खोटी म्हणिपे. पुढती तो घनाकारू हारपे, जे वेळी अलंकार होती. ज्ञानोबाराय म्हणतात, वेगवेगळे आकार आहेत, वेगवेगळी रूप आहेत, परंतु ते सर्व आकार लयास गेले असता, ते आकार लयास गेले असता त्याला खोटी म्हणतात. त्या आटलेपणाला खोटी म्हणतात. पुढती तो घनाकारू हारपे, जे वेळी अलंकार होती. पण ज्याला खोटी म्हणतो आम्ही, तो खोटीचाही आकार नाहीसा होतो जेव्हा त्यातनं अलंकार प्रगट होतात. थोडक्यात काय, अलंकार रूप ही आटली की त्या आटलेपणाला खोटी म्हटलं जातं. त्या खोटीचाही आकार नाहीसा झाला की त्यातनं अलंकार प्रगट झाले. हेच परत माऊली सांगतात, ही दोन्ही जैशी होणी,
एकी साक्षी भूत सुवर्णी, तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई. ज्ञानोबाराय म्हणतात, अलंकार होणं किंवा नुसतं खोटी म्हणून राहणं, अर्थात लगड म्हणून राहणं, सोन्याची लगड म्हणतो आपण, हे सोनं साक्षी भावाने बघत असतं. सोन्याच्या ठिकाणी ते सोनच असतं. पण मी लगड आहे, मी अलंकार झालोय, हे सोनं साक्षी भावाने बघत असतं, असं ज्ञानोबाराय सांगतायत. त्याचप्रमाणे जग व्यक्त झालं अव्यक्त झालं, हे जी एक सहज अवस्था आहे, ती सहज अवस्था साक्षी भावाने बघत असते. त्याला वस्तू म्हटलंय, आत्मवस्तू म्हटलंय. आणि ती आत्मवस्तू कशी आहे, ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत, या दोही भावा अतीत, अनादि सिद्ध. तर अशी ही जी आत्मवस्तू आहे, अर्थात परमात्म वस्तू आहे, ती व्यक्तही नाही होत आणि अव्यक्तही नाही होत. ती नित्यही नाही आणि नाशिवंतही नाही. ती केवळ आहे. तिच्या असण्यामुळेच तर हे व्यक्त अव्यक्त घडतंय, नित्य नाशिवंत घडतंय, हा अनुभव येतो. पण ती गोष्ट मात्र या दोन्ही भावांच्या अतीत आहे, अनादि सिद्ध आहे आणि त्याला सनातन म्हटलेलं आहे. अशी ही जी अनादि सिद्ध आत्मवस्तू आहे, त्याला सनातन म्हटलेलं आहे. आणि ही आत्मवस्तू कशी, जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्वपण नासिलेनी न नासे, अक्षरे पुसिल्या न पुसे, अर्थू जैसा. हे फार सुंदर सूत्र ज्ञानोबारायांनी सांगितलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो, शब्दाच्या साह्याने अर्थ सांगितला, शब्दाच्या साह्याने अर्थ सांगितला, अर्थ प्रगट झाला आणि अर्थ समजला. हा अर्थ समजल्यानंतर शब्द पुसून टाकले म्हणून काही अर्थ पुसला जातो का? अर्थ तसाच राहतो. शब्द व्यक्त आहेत, ते पुसले गेले, पण अर्थ अव्यक्त आहे, तो तसाच राहिला, तो नाही पुसला गेला. त्याचप्रमाणे जग व्यक्त आहे, जगाच्या रूपानेच हे व्यक्त झालेलं आहे. आत्मस्वरूप जगाच्या साह्यानेच प्रगट झालंय, परंतु जग नाहीसं झालं म्हणून ते आत्मस्वरूप नाहीसं होत नाही. शब्द पुसून टाकले की अर्थ नाहीसा होत नाही. त्याचप्रमाणे जग व्यक्त झालेलं अव्यक्त दशेला गेलं तरी परब्रह्म स्वरूप जसच्या तसंच राहतं. हेच ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.